शिक्षक दिन विशेष साई कॉम्प्युटर तर्फे प्राध्यापकांचा सन्मान। जिंतूर शिक्षक दिनानिमित्त साई कॉम्प्युटर जिंतूर यांच्या वतीने शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य खंडेराव भिसे, प्राचार्य मुंडे मॅडम आणि डॉक्टर विजयकुमार पहुणे उपस्थित होते। मान्यवरांनी शिक्षकांना समाजाचे खरे शिल्पकार संबोधून त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली। साई कॉम्प्युटरचे संचालक महेश देशमुख यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांचे मार्गदर्शनच यशाचा मार्ग दाखवते असे सांगितले। या कार्यक्रमाला पत्रकार आणि महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिंतूरमध्ये साई कॉम्प्युटरकडून शिक्षकांचा गौरव। शिक्षक दिनानिमित्त ज्ञानदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त। जिंतूर वजा साई कॉम्प्युटर जिंतूर यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास मुटकुळे सर यांनी भूषविले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य खंडेराव भिसे, BCSBCA कॉलेजच्या प्राचार्य मुंडे मॅडम तसेच अभिनव वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार पहुणे यांची उपस्थिती होती। शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व विशद केले। शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात त्यांचे योगदान अनमोल आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। साई कॉम्प्युटरचे संचालक महेश देशमुख यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना जीवनात यशाचा मार्ग सापडतो। आम्ही सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो व त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले। या कार्यक्रमास पत्रकार शेख अहमद, सचिन रायपत्रीवार, रितेश ससे, सय्यद मुजाहिद, पंकज सोनवणे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते।